नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मातृदेवो भव. अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याचं महत्त्व, साहित्य आणि शास्त्रसंमत विधी काय असतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार. हिंदू धर्मात अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतो, तो चालू झालेला आहे. तर अशा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जाणाऱ्या या महिन्यामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसंच या विशेष महिन्यात दानधर्म आणि धार्मिक विधींनासुद्धा खूप महत्त्व आहे. या पवित्र काळामध्ये आपण आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणं ही एक अत्यंत महत्त्वाची, भावनिक आणि कल्याणकारी अशी परंपरा आहे. तर शास्त्रानुसार अधिक मासामध्ये आईची ओटी का भरावी, त्यासाठी कोणतं साहित्य लागतं आणि हा विधी कशा प्रकारे करावा याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण फक्त आईची ओटी भरणं एवढाच त्याचा विषय नाही आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आध्यात्मिक महत्त्व म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. मातृदेवो भव म्हणजेच आई हे या पृथ्वीवरील प्रत्यक्ष दैवत आहे. ज्या माऊलीनं आपल्याला जन्म दिला, वाढवलं, तिच्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. परंतु या पवित्र महिन्यात तिच्याप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा विधी केला जातो. तर मैत्रिणींनो, पुण्याची अनंत पटीनं प्राप्ती या अधिक महिन्यामध्ये आपल्याला होते. अधिक मासाचे अधिपती म्हणजेच भगवान विष्णू हे आहेत. या महिन्यात केलेल्या कोणत्याही सत्कर्माचं किंवा दानाचं फळ अनेक पटीने आपल्याला जास्त मिळत असतं. त्यामुळं या महिन्यामध्ये आपण आपल्या आईची सेवा करून तिची ओटी भरल्यास आपल्या घराण्याला सुख समृद्धी लाभते. तसंच दोन्ही कुळांचं यामुळं कल्याण होतं. म्हणजेच लग्न झालेली मुलगी जेव्हा अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरते ना, तेव्हा तिच्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुळांचं कल्याण हे होत असतं आणि आपल्या आईला दीर्घायुष्य लाभतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर बघा, यामुळं मुलींनीही आईचा सन्मान म्हणून हा विधी अवश्य करायला हवा. तर यासाठी आईची ओटी भरण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकता अधिक महिन्यामध्ये कधीही. पण जर अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार हा वार निवडा ओटी भरण्यासाठी. कारण आपण आपल्या आईला देवी समान मानतो, म्हणून आपण देवीची ओटी ही मंगळवार किंवा शुक्रवार भरली जाते, म्हणून हा दिवस निवडायचा आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूया. अधिक मासात आईची ओटी भरताना प्रामुख्यानं या गोष्टी वापरल्या जातात. त्यामध्ये बघा, साडी आणि खण, आईला आवडेल अशा रंगाची एक छान साडी आणि ब्लाऊज पीस, ज्याला आपण खण असं म्हणतो, हे असायला हवं. तसंच ओटीचं मुख्य साहित्य म्हणजे अखंड शेंडी असलेला नारळ, पाणी असलेला नारळ हवा, तांदूळ हवं, तुमच्या पद्धतीनुसार गहू किंवा तांदूळ तुम्ही घेऊ शकता, हळद, कुंकू आणि सुपारी, तसंच फळं आणि फुलं. 5 प्रकारची ऋतूनुसार जी मिळतात फळं, किमान 5 फळं, किंवा मग तुम्हाला शक्य नसेल तर किमान 5 केळी जरी तुम्ही घेतली तरी चालते, आणि सुवासिक फुलांचा हार किंवा वेणी. विशेष वाण म्हणजे 33 संख्या. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळं आईला 33 तांब्याचे, चांदीचे किंवा खायला मधुर असे 33 अनारसे किंवा धोंडे वाण म्हणून दिले जातात. आजकाल अनेक जण आईला उपयुक्त ठरेल असे चांदीचे भांडे किंवा एखादा दागिनाही देतात. आता ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे वस्तू किंवा दागिने द्यायचे आहेत.
यामध्ये कंपल्सरी नाही आहे की दागिना किंवा वस्तू द्यायलाच हवी. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही आईला देऊ शकता. तसंच दक्षिणा म्हणून आईच्या हातात काही पैसेसुद्धा तुम्ही ठेवू शकता. शास्त्रसंमत विधी कसा करावा ते आता आपण पाहणार आहोत. हा विधी अत्यंत सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे बघा, आईला पाटावर किंवा आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवायचं आहे. यानंतर बसण्यासाठी तिला आसन द्यायचं आहे. तसंच सन्मान आणि आशीर्वाद आईच्या कपाळावर सर्वप्रथम हळद कुंकू लावून घ्यायचं. तिच्या गळ्यात फुलांचा हार घालावा आणि तिच्या पाया पडावं किंवा तिचा मनापासून आशीर्वाद घ्यावा. याच्यानंतर काय करायचं आहे बघा, त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे. आता आपल्या दोन्ही हातामध्ये आपण साडी, खण, नारळ. आता नारळाची शेंडी आपण कसं काय करतो, देवाला किंवा आईच्या दिशेने असावी. जर आपण देवाला नारळ अर्पण करतो तेव्हा देवाच्या बाजूला आपण शेंडी ठेवतो. त्याचप्रमाणे नारळाची शेंडी ही आईच्या दिशेने ठेवायची. ओटी भरत असताना हातामध्ये साडी, खण, नारळ असं घ्यायचं. त्यामध्ये तांदूळ आणि 5 फळं कोणत्याही प्रकारचे असतील तुमच्याकडे किंवा 5 प्रकारची 5 फळं किंवा 5 केळी ठेवून ती संपूर्ण सामग्री जी आहे ती आपल्या आईच्या पदरात म्हणजेच ओटीत अत्यंत प्रेमानं आणि आदरानं घालावे. यानंतर आरती आणि गोडमुख म्हणजे काय बघा, आरती म्हणजे काय, आईची मनोभावे आरती करावी आणि तिला अधिक मासाचा विशेष प्रसाद म्हणजेच काय, अनारस किंवा पुरणपोळी भरवून तिचं तोंड गोड करावं. अशा प्रकारे आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखा महत्त्वाचा संदेश म्हणजे काय आहे, शास्त्र आणि विधी आपल्या जागी योग्य आहेतच, पण या विधीमधला सर्वात मोठा भाग म्हणजे तुमचा भाव. आपल्या आईबद्दल आपल्याला वाटणारा आदर आणि प्रेम हीच खरी पूजा आहे. मग तुम्ही किती साडी महागातली देताय किंवा किती दागिने देताय हे महत्त्वाचं नसून आपल्या आईबद्दल आपल्याला किती कृतज्ञता वाटते, किती प्रेम वाटतं, किती आदर वाटतो हे महत्त्वाचं आहे. या अधिक मासामध्ये आपण आपल्या आईला हा आनंदाचा क्षण नक्की द्या. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्याकडे अधिक मासात आईची ओटी भरण्याची काही वेगळी पद्धत आहे का, मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत तसंच तुमच्या बहिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.